नमस्कार मंडळी, काल मार्केटमधून सामान आणलं आहे कारण मला राजवीरसाठी बनवायचं होतं हेल्दी आणि एनर्जी पावडर. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर बघा मग इथे लगेच खायचं काम चालू झालं. पाकिट उघडल्या तर मी 1.5 वर्षापासून राजवीरला देते अर्धा चमचा. आता क्वांटिटी वाढली आहे, 1 चमचा देते दुधामध्ये सकाळ संध्याकाळ. खूप छान तब्येत होते. बारीक तब्येत असेल बाळाची तर चांगली तब्येत भरण्यामध्ये मदत होते आणि एनर्जी पण दिवसभर टिकते. तर तुम्ही पण ही नक्की पावडर करा. त्यासाठी मी काजू बदाम पिस्ता आणि मूगडाळ घेतली आहे आणि तांदूळ मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले आहे आणि अर्धी वाटी मूगडाळ घेतली आहे. तर मूगडाळ ही पचायला हलकी असते आणि तुम्ही नक्की वापरा. एकच डाळ वापरली आहे. मूगडाळीमध्ये फायबर पण चांगल्या प्रमाणात असतं. तर तुम्ही बघू शकता 1 वाटी इंद्रायणी तांदूळ आणि अर्धी वाटी मूगडाळ हे असे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे कारण डाळीलाही केमिकल असतं आणि तांदळाला पण असतं. तर स्वच्छ असे मस्त 2-3 पाण्याने पांढरे शुभ्र होतात. त्यानंतर मी एक कॉटनचा कपडा घेतला आहे. फॅनखाली 20 ते 25 मिनटं छान असे तांदूळ आणि डाळ अशी पसरून टाकायचे आणि मस्त असे सुकू द्यायचे. त्यानंतर आपले 15-20 मिनटं झाले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ एकदम छान प्रकारे सुकलेले आहेत आणि हातात धरल्याबरोबर अशी चूर होती तांदूळाची, म्हणजे आपले तांदूळ असे रेडी आहेत. त्यानंतर मग मी घेतले आहे, मी थोडासा पिस्ता काढून घेतला आहे. पिस्ता हा तर तुम्ही टाकलाच पाहिजे कारण आपल्या मुलांच्या हृदयासाठी पिस्ता हा खूप महत्त्वाचा असतो आणि पिस्त्यामुळे आपल्या हृदयाची जी प्रक्रिया असते लहान बाळाची ती चांगल्या प्रमाणात होते. आणि त्यानंतर मी अर्धी वाटी इथे काजू घेतले आणि अर्धी वाटी बदाम घेतले आहे. बदाम काजू तर आपल्या शरीराला खूप उपयोगी असतात. लहान बाळांचे प्रोटीनचे प्रमाण चांगले असते बदाम काजूमध्ये. आपल्या स्मरणशक्ती वाढते लहान बाळांची आणि मेंदूसाठी पण खूप उपयोगाची असते. त्यानंतर मी इथे भोपळ्याच्या बिया आणि टरबुजाच्या बिया असते. टरबुजाच्या आणि भोपळ्याच्या बियामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम रोगप्रतिकारशक्ती ही चांगल्या प्रमाणात असते आणि फायबर पण चांगले असते. त्यानंतर मी इथे तांदूळ हे 1 वाटी तांदूळ घेतले आणि छान असे कढईमध्ये थोडेसे तेल टाकून मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे तांदूळ. त्यानंतर तांदूळ तुम्ही बघू शकता छान अशी भाजायचे. तांदूळ आणि डाळ असे खरपूस भाजल्याशिवाय रवा छान पडत नाही, तर रवा छान होतो असं. त्यानंतर मी तुम्ही बघू शकतात इथं आपलं सगळं रेडी आहे आणि मी फ्लेवरसाठी 2 इथं इलायची वापरले आहे. फ्लेवर तर छान आला की मुलं असे आवडीने पितात, मग ती दूध छान आवडीने पितात. त्यानंतर मी तांदूळ आणि डाळ अशी मस्त खरपूस अशी भाजून घेतली. त्यानंतर मखाने पण छान असे भाजून घ्यायचे, म्हणजे कसं टेस्ट छान येते पावडरला. तर तुम्ही बघू शकता थोडंसं तूप टाकायचं आणि छान भाजायचे. मखाने हे तुम्ही वापराच नक्की कारण की मखान्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण हे चांगल्या प्रमाणात असतं. तर बघू शकता तुम्ही काजू बदाम पिस्ता पण छान असा भाजून घ्यायचा आणि खरपूस असं भाजलं की तरच टेस्ट येते पावडरला. त्यानंतर बिया पण छान अशा भाजून घ्यायच्या, रोस्ट करायच्या. आणि तुम्ही बघू शकतात आपलं सगळं इथं रेडी आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यानंतर तांदूळ पण असे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मग सगळं एकत्र करायचं. तर एकत्र करायचं. ही पावडर तुम्ही नक्की करा आणि आपलं मिक्सरचं जार असतं त्याच्यामध्ये, भांडं असतं त्याच्यामध्ये मस्त अशी बारीक करायची. त्यानंतर आपण जी इलायची सोलून ठेवलेली होती ती पण टाकून घ्यायची. इलायचीची फ्लेवरमुळे छान अशी टेस्ट येते पावडरला, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इलायची टाकायची आणि मस्त असं मिक्सरला बघा तुम्ही पावडर मी इथं रेडी केली आहे. आणि ही पावडर तुम्हाला 2 महिने तर आरामशीर जाऊ शकते. सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा द्यायचा. बाळ 1.5-2 वर्षाचा असेल तर अर्धा चमच्यात द्यायचं कारण तर थोडंसं काजू बदाम हे गरम असतात तर थोडं कमी द्यायचं आणि 3 वर्षाच्या पुढं 1-1 चमचा द्यायचा. तर चला मग मंडळी तुम्ही पण नक्की अशी पावडर करा आणि तुमच्या मुलांना बनवा. मजबूत हेल्दी आणि एनर्जी खूप छान येते. आणि तर चला मग ॲक्टिव्ह असतात मुलं हमेशा. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय सगळ्यांना.